धक्कादायक घटना घडली होती। आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना 21 वर्षीय तरुणीचे भर दिवसा अपहरण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास घडली। मात्र संबंधित तरुणीनं व्हिडिओ शेअर करत जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेनं मी निघून गेले असल्याचं स्पष्ट केलं। मात्र संबंधित तरुणी नेमकी कुठे आहे तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे 6 पथकं रवाना झाले होते, परंतु तरुणीचा शोध कुठेही लागला नाही। त्यानंतर काल मध्यरात्री भिगवण प्रकरणातील अपहरण झालेली मुलगी मध्यरात्री 1:30च्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली। त्यानंतर तिने जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे। स्वतःच्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब तरुणीने पोलिसांना दिलाय। तरुणीने माझं संबंधित मुलावर प्रेम असून मी स्वतःहून त्याच्यासोबत गेली आहे, माझं अपहरण झालेलं नाही अशी भूमिका मांडली होती। त्यानंतर याच भूमिकेवर ही मुलगी ठाम असल्याचं समजतंय। मुलगी भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन केला आणि त्याला शासकीय विश्रामगृहाजवळ बोलवलं आणि तिथून ते निघून गेले। डोळ्यात चटणी टाकली होती असं तक्रारीत म्हटलंय, मात्र कुठल्याही प्रकारची चटणी टाकली नसल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आलंय।